नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, समोर एक प्रश्न दिसतोय बघा। अभय हा भारतीचा पती आहे, भारती ही चंद्रकांतची मुलगी आहे, चंद्रकांत हा दिव्याचा पती आहे, तर दिव्याचे अभयशी नाते काय? ब्लड रिलेशन म्हणजेच नाते संबंधाच्या आधारावर असे खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात। खूप साऱ्या मित्रांची मागणी होती की सर नाते संबंध आम्हाला लक्षात येत नाही, तर त्यासाठी एक चांगला व्हिडिओ बनवून द्या। तुमच्या मागणीवरून मित्रांनो आज मी तुम्हाला नाते संबंध यावर आधारित संपूर्ण बेसिक पासून व्हिडिओ देणार आहे। समोर जो प्रश्न दिसतोय मित्रांनो हा आहे माहितीवर आधारित प्रश्न। यामध्ये अशा माहितीवर आधारित काही प्रश्न असतात, कोडिंगवर सुद्धा प्रश्न असतात, जे कोडिंगचं डिकोड करावं लागतं आपल्याला, आणि अजून प्रश्न असतो तो म्हणजे संभाषणावर आधारित। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, यातलाच इथं नावं दिली, अभय, भारती, चंद्रकांत अशी नावं दिली, ती नावं न देता तिथं अक्षर दिली असतात, ABCD अशी अक्षरं वापरून सुद्धा असे प्रश्न येतात। हे प्रश्न दिसताना खूप अवघड वाटतात मित्रांनो, परंतु सोडवणं एकदम सोपं आहे। ते सोपं कसं आहे हे समजावून देण्यासाठीच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला देतोय। मला माहिती मित्रांनो आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, व्यवस्थित समजावून घ्यायचा, ज्यामुळे मित्रांनो नाते संबंधावर जर प्रश्न आला तर तो तुमच्याकडून परत कधीही चुकणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला तर जाता जाता आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, आणि चॅनल मात्र आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचा। ज्यांच्याकडूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलाय त्या सर्वांनी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका। चला तर सुरू करूया मित्रांनो आजचा महत्त्वाचा व्हिडिओ, नाते संबंध म्हणजेच ब्लड रिलेशन यावर आधारित रिझनिंगचे प्रश्न। एकदम बेसिक पासून जाणार आहे मित्रांनो आपण। बेसिक मध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की समजा आपण आपल्या घरातल्या कुटुंबाची वंशावळ तयार केली, ज्याला फॅमिली ट्री म्हणतो आपण। वंशावळ तयार करताना आपण काय करतो, जे वडीलधारी मंडळी असतात ते वर लिहितो, बरोबर की नाही? समजा इथे X लिहिला, त्यानंतर त्यांच्या मुलांची नावं खाली लिहितो, बरोबर की नाही? असा मान दाखवतो। यांचे जर भाऊ असेल, या वायला जर भाऊ असेल तर आपण बरोबरचं चिन्ह दाखवतो किंवा अशी रेषा दाखवतो। पण इथं मात्र मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हाही भाऊ बहीण भावंड जे असतात तेव्हा तुम्ही बरोबरच्या चिन्हाने दाखवा। इथं Z दाखवला मी, म्हणजे ही एक छोटीशी वंशावळ बघा। X चा मुलगा किंवा मुलगी आहे Y, या Y चा भाऊ किंवा बहीण आहे Z। हे दोघं मात्र भावंड आहेत, एकमेकाचे भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणी किंवा भाऊ बहिणी असतील। असं मी का म्हणतोय, कारण यांचं लिंग आपल्याला माहित नाही, ते मेल आहे की फिमेल आहे, स्त्री आहे की पुरुष आहे हे माहित नाही आपल्याला। Y हा मेल आहे की फिमेल आहे नाही माहिती। मग आता मी जर इथं F लिहिला, फिमेलचा F, आणि इथं ZM मेलचा M लिहिला, तर तुम्ही लगेच सांगणार X ला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, बरोबर? आता X कोण आहे मग? या दोघांचे वडील आहे की आई आहे? तर इथं मी जेव्हा F किंवा M लिहिल तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल। मग इथं M जर लिहिला तर समजायचं हा मेल आहे, X हा माणूस आहे, पुरुष आहे, ह्या पुरुषाला हे दोन मुलं आहे, या दोघा मुलांची ही आई नाही, कारण हा जर पुरुष असेल तर ह्या दोघा मुलांचे हे वडील आहे। छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो। आता इथं याच्याही पुढे जाऊ। आता हा Z मेल आहे, Z हा पुरुष आहे ना, याचं लग्न झालंय, तर तुम्ही गुणाकाराच्या चिन्हाने दाखवा, त्याचं लग्न BC झालंय असं समजा। बघा, वडील असतील तर वरती लिहा बाण करून खाली, भावंड असतील तर मध्ये बरोबरचं चिन्ह लिहा, जोडपं असेल, जोडपं म्हणजे लग्न झालेलं जोडपं असेल तर ते गुणाकाराच्या चिन्हाने दाखवा। का? हे असं मांडल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर पटकन सांगू शकता, नाते संबंध तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतो। आता B कोण मग, मेल का फिमेल? बघा, Z जर मेल आहे त्याचं लग्न झालेलं आहे, Z हा जर पुरुष आहे त्याचं लग्न झालेलं आहे, तर B ही पदसिद्ध फिमेलच असणार, बरोबर की नाही? तर इथं B ही फिमेल असणार।
तर हे सांगायचं काम नाही, ते आपोआपच ते जेंडर कळून जातं आपल्याला, हे लिंग आपोआप कळतं आपल्याला. ज्यावेळेस तुम्हाला असं दिलं जाईल आणि त्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो की बी आणि एक्सचं नातं काय, एक्सचे बी सी नातं काय, असं जर विचारलं मग एक्सचे बी सी नातं काय, एक्सचे विचारलं याचा अर्थ एक्स कोण आहे, बीचा कोण आहे तो, तर एक्स हा कोण झाला मग बघा, बी ही याची बायको आहे आणि याची बायको हा आहे एक्सचा मुलगा, मग मुलाची बायको, मग एक्स हा मुलाची बायको सून झाली ना, मग एक्स हा कोण आहे, तर एक्स हा बीचा सासरा झाला. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा अशी मांडणी करायला शिकले की तुम्हाला ही उत्तरं चटचट जमणार मित्रांनो, काहीच टेन्शन नाही याच्यामध्ये. तर ही आकृती कशी तयार करायची, म्हणजेच वंशावळ म्हणजेच फॅमिली ट्री कसा तयार करायचा, ते सर्वात महत्त्वाचं आहे. फॅमिली ट्री तयार झाला की तुम्ही नातं सांगू शकता. फॅमिली ट्री तयार करता येणं हे ह्या प्रश्नांमधलं सर्वात महत्त्वाचं काम आहे. ज्यालाही फॅमिली ट्री तयार करता आला ना, तो यातला कोणत्याही टाईपचा प्रश्न येतो, कोडिंगचा जरी प्रश्न आला तरी सुद्धा तुम्ही यानुसार तो सोडवू शकता. एकच औषध सगळ्यांवर लागू पडेल, काळजी करू नका. आता प्रश्न घेणार आहोत आपण. प्रश्न घेता घेता तुमच्या ते हळूहळू लक्षात येईल, याचा सरावही होईल आणि याचा वापर कसा करायचा तेही लक्षात येईल. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, भावंड असतील तर बरोबरचं चिन्ह वापरा. गुणाकाराचं चिन्ह केव्हा वापरायचं, ते एकमेकाचे पती पत्नी असतील तर, बरोबर, जोडपं असेल तर. वरतून खाली येणारा बाण कधी दाखवायचा, वडीलधारी मंडळी जर असतील माहितीमध्ये तर ते वरती लिहायचे आणि खाली मुलांची नावं लिहिण्यासाठी वरून खाली येणारा बाण दाखवायचा. तीनच महत्त्वाच्या गोष्टी, वरून खाली येणारा बाण, बरोबरचं चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह. या तीन गोष्टी ज्यालाही योग्य ठिकाणी वापरता आल्या ना, त्याला ह्या प्रश्नांची कधी भीतीच वाटणार नाही. आणि अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, जेंडर लिंग कळलं की तिथं मेल आणि फिमेल लिहायला विसरायचं नाही. आता हा प्रश्न सोडूया आपण त्या माहितीनुसार. अभय हा भारतीचा पती आहे. बघा, अभय हा पती आहे, इथं महत्त्वाचं हे लक्षात घ्या, अभय हा पती आहे. अभय इथं नावं दिलेलीच आहे तर आपल्याला जेंडर लिहायची गरज नाही. अभय आणि भारती या दोघांचं लग्न झालेलं आहे, बरोबर. अभय भारतीचा पती आहे म्हणून आपण काय करणार, गुणाकाराचं चिन्ह. मी तुम्हाला सांगितलंय, पती पत्नी जोडपं असेल तर गुणाकाराचं चिन्ह मांडा. पहिलं वाक्याचं काम संपलं. एक एक वाक्यानुसार जा. दुसरं, भारती ही चंद्रकांतची मुलगी. बघा, भारती ही मुलगी आहे. कुणाची, चंद्रकांतची. म्हणजे चंद्रकांत वडील झाले. आता मग भारतीच्या वरती चंद्रकांत दाखवावे लागतील. येतंय लक्षात. आता वडीलधारी मंडळी आपण वरती लिहितो, बाणाने दाखवायचं असं. चंद्रकांतची मुलगी भारती, भारतीचे पती अभय. इथं जेंडर सांगायची गरज नाही, ते डायरेक्ट नावं चालली. ज्यावेळेस ABCD अशी अक्षरं वापरून येतील ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला मेल फिमेल असं लिहावं लागणार आहे मित्रांनो, तरच ते लक्षात येईल. चंद्रकांत हा दिव्याचा पती. बघा, पती, चंद्रकांत हा पती कुणाचा, दिव्याचा. चंद्रकांतच्या बायकोचं नाव दिव्या आहे, असं करू आपण, दिव्या. ओके, बायको आली की गुणाकाराचं चिन्ह. आता लक्षात घ्या, हे जोडपं आहे, ह्या जोडप्याची ही मुलगी आहे, तिच्या पतीचं नाव आहे अभय. याचंही काम झालं, याचंही काम झालं. आता विचारलं, दिव्याचे अभयशी नाते काय. ह्या दिव्याचे अभयशी काय नाते, लगेच सांगणार तुम्ही. आता बघा, हे जोडपं आहे, ह्या जोडप्याची ही मुलगी, मुलीचे पती आहे. मुलीचे पती कोण, जावई. दिव्याचे अभयशी नाते काय, दिव्याचे नाते विचारले, दिव्याचे नाते विचारले. लक्षात ठेवा, इथं चे आला, हे महत्त्वाचं आहे. दिव्याचे नाते विचारले ना, म्हणजेच दिव्या कोण याचं उत्तर द्यायचं. दिव्या कोण, ज्याला चे जोडून आला ना, त्या तो कोण आहे ते सांगायचं. दिव्या कोण आहे, दिव्या अभयची कोण, दिव्या अभयची सासू आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, बऱ्याच वेळा नातं सांगताना खूप साऱ्या मित्रांची अडचण होऊन जाते. इथं तुम्हाला दिव्याचे नाते विचारले, दिव्याचे, अभयचे नाही विचारले. अभयचे नाते जर विचारले ना, तर मग अभय कोण असा त्याचा अर्थ होतो. अभय कोण आहे, तर अभय जावई आहे. दिव्याचे नाते काय,
अभयशी विचारले ना, मग अभय आता विसरून जा, दिव्याचे नाते सांगा अभयशी. दिव्याचे म्हणजे दिव्या कोण? मग दिव्या सासू झाली. आलं लक्षात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सासू. दिव्याचे अभयशी नाते आहे सासू. आलं लक्षात मित्रांनो? खूप सोपा प्रश्न आहे. खूप साऱ्या मित्रांना याची अडचण येते. व्यवस्थित समजून जर घेतलं ना तुम्ही, मग काही अडचण राहणार नाही. तुम्हाला मी सांगितलं यामधलाच पुढचा टाईप कसा येतो, तर इथं नावं न देता ए हा बीचा पती आहे अशी नावं देतात आणि मग प्रश्न विचारतात. अजिबात काळजी करायची नाही. ज्यालाही हा असा फॅमिली ट्री काढायला जमलं त्याला उत्तर सांगता येतं. महत्त्वाचं काय आहे? फॅमिली ट्री तयार करता येणं. आणि फॅमिली ट्री तयार करता येणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे समजून घेतली तर. आणि समजून घेतली नाही ना, मग मात्र तिथंच गडबड होऊन जाते खूप साऱ्या मित्रांची. तर काळजी करू नका मित्रांनो. पुढचा प्रश्न घेऊया, पुन्हा एकदा समजावून घेऊ. हा जो टाईप आहे माहितीवर आधारित प्रश्नांचा, 4-5 प्रश्न घेईन मी. मग त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न. ते तर इतके अवघड वाटतात खूप साऱ्या मित्रांना, पण इतकेच सोपे आहे मित्रांनो ते. काळजी करू नका अजिबात. चला पुढचा प्रश्न समजावून घेऊया. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासमोर प्रश्न आहे. प्रश्न वाचूया. ए हा बीचा पती आहे, बी ही सीची मुलगी आहे, सी हा डीचा पती आहे, तर डीचे ए सी नाते काय? खूप साऱ्या मित्रांना प्रश्न वाचल्यानंतर कळलंही असेल. हाच प्रश्न आहे जो मी याच्या अगोदर घेतला होता. तोच प्रश्न मी इथं अक्षर वापरून घेतला, मुद्दाम घेतला मित्रांनो. का? अगोदरचा प्रश्न खूप साऱ्या मित्रांना सोडवताही येत असेल, पण असं ABCD वापरून जर आलं ना, मग त्यांची अडचण होऊन जाते. त्यांच्या व्यवस्थित लक्षात यायला हवं. अक्षरं आली म्हणून घाबरायचं कारण नाही मित्रांनो. तोच प्रश्न आहे, उत्तर त्याचं तेच येणार, पण तो सोडवायचा कसा ना समजावून घेऊ. चला. ए हा बीचा पती आहे. आता ए जो आहे तो पती आहे. ए पती आहे बघा. ए पती आहे म्हणजे हा मेल असणार. बीचा पती आहे म्हणजे बी ही फिमेल असणार. येतंय लक्षात? इथं आपल्याला लिंग त्यांचं लिहावं लागतंय. कोण पुरुष आहे कोण स्त्री आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढे बी ही सीची मुलगी. ही जी बी आहे फिमेल लिहिली होती, मुलगी आहे कुणाची? सीची. मग सी वरती लिहावा लागेल. बरोबर? सीची मुलगी आहे. आता सीची मुलगी आहे, पण सी कोण आहे? पुरुष आहे का स्त्री आहे? माहीत नाही. बीचे वडील आहे की आई आहे हे सांगता नाही येते अजून आपल्याला. पुढे जाऊया. चला. सी हा पती आहे डीचा. आता सी हा पती आहे म्हणजे हा मेल आहे. बरोबर? पुरुष आहे. तो कुणाचा पती आहे? तर तो आहे डीचा पती, म्हणजे डी आहे फिमेल. आता माहिती, ह्या 3 माहितीवरून आपण असा डायग्राम तयार केला, फॅमिली ट्री तयार केला. तर डीचे ए सी नाते काय? ह्या डीचे ए सी नाते काय? डीचे नाते विचारले म्हणजे डी कोण आहे? ह्या जोडप्याची ही मुलगी आहे, मुलीचे हे पती आहे. मुलीचे पती म्हणजे यांचा जावई आहे ए. ह्या जोडप्याचा जावई आहे ए. मग डीचं नातं काय? डी कोण आहे? तर त्या जावयाची सासू. डी कोण आहे? चे जोडून आला बघा. चे जोडला का समजायचं तोच कोण आहे ते सांगायचंय. डी कोण आहे? सासू. आलं लक्षात? डी ही ए ची सासू आहे, मदर इन लॉ. आलं लक्षात मित्रांनो? तोच प्रश्न होता, तुमच्या लक्षात यावं म्हणून. आणि ज्याही मित्रांना ती नावं दिल्यानंतर प्रश्न सोडवता येतो, पण असं ABCD वापरून जर आलं तर प्रश्न सोडवायला अडचण येते ना, त्या मित्रांसाठी हा प्रश्न मी मुद्दाम घेतला. आता त्यांच्या लक्षात आलं असेल, नाव असो किंवा अक्षर असो काही अडचण नाही. आता चला, आता आपण यातलाच थोडासा अवघड तोही प्रश्न समजून घेऊ. चला तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. सी ही ए ची मुलगी आहे, ए हे सी चे वडील आहे अशी माहिती दिली मित्रांनो, आणि विचारला आहे सी चे डी सी नाते काय? हा प्रश्न सोडवताना कितीही मोठा प्रश्न येऊ द्या मित्रांनो, आपण जे कोड शिकलोय ना त्याप्रमाणे जाऊया. एक एक वाक्याचा अर्थ लावू आणि त्याप्रमाणे तिकडं फॅमिली ट्री तयार करू. बरोबर? आणि एकदा फॅमिली ट्री तयार झाला की उत्तर सांगायला काही अडचण नाही मित्रांनो. पहिलं वाक्य आहे सी ही ए ची मुलगी आहे.
साहजिक आहे मित्रांनो, इथं ए वरती घ्यावा लागेल, सी मुलगी आहे खाली लिहावं लागेल आणि त्याला एफ म्हणावं लागेल. सी ही मुलगी आहे, लक्षात राहू द्या. सी एफ म्हणजे सी ही फिमेल आहे. ए हे सीचे वडील नाही. बघा, ए वडील नाहीत. बघा, ए ची मुलगी आहे सी, पण सीचे वडील नाहीये, म्हणजे ही आई आहे. येत आहे लक्षात? सीचे वडील नाही म्हणजे आई आहे. लगेच तिथं आपल्याला कळलं की ह्या एचं जेंडर आहे फिमेल. पुढे, ई ही सीची भाची आहे. ई ही सीची भाची किंवा पुतणी आहे. ई ही सीची भाची किंवा पुतणी. आता इथं ई घ्यावा लागेल आपल्याला, ई घ्यावा लागेल. पण ईची भाची किंवा पुतणी कधी होईल? सीची भाची किंवा पुतणी कधी होईल? एकतर भावाची मुलगी असेल किंवा बहिणीची मुलगी असेल, बरोबर की नाही? पण इथं कोण आहे? सीचे वडील कोण आहे ते पाहावं लागेल आधी. म्हणून ई आपला एकतर खाली तर लिहायचंच आहे. सीच्या खालीच येईल भाची किंवा पुतणी, कारण सी ही वडीलधारी झाली. पण ती भावाची मुलगी आहे की बहिणीची मुलगी आहे ते शोधावं लागणार. त्यामुळे आपण हे थांबूया थोडं. ई ही एफ ची मुलगी आहे. बघा इथं दिलंय बघा, ई ही एफ ची मुलगी. ई ही मुलगी आहे कुणाची? एफ ची मुलगी आहे. ई ही मुलगी आहे म्हणून ती फिमेल होईल. एफ ची मुलगी आहे, अशा पद्धतीने करता येईल. पुढचं वाक्य वाचूया मित्रांनो. एफ हा डी चा पती आहे. बघा, एफ आणि डी हे दोघं जोडपं आहे. एफ हा डी चा पती आहे म्हणजे हा जो आहे मेल आहे. डी चा पती म्हणजे डी फिमेल आहे, बरोबर? आता लक्षात घ्या मित्रांनो, एफला भावंडे नाहीत. एफला भावंडे नाहीत म्हणजे एफ आणि सी हे भाऊ बहीण नाही. आता ही जर भाची असती तर सी आणि एफ भाऊ बहीण असते. पण इथं एफला भावंड नाही म्हणजे एफची बहीण सी नाही. मग एफची बहीण असणार डी. हे इकडं टाका आणि हे इकडं टाका. इथं तुम्ही असं बरोबरचं चिन्ह टाकून इथं डी काढू शकता आणि इथं गुणाकारात चिन्ह, आणि ह्या डीला फिमेल म्हणा आणि हा डी इकडे जर घेतला तर आता हा डायग्राम पूर्ण होतोय. बघा, सीची बहीण असणार डी, डीच्या पतीचं नाव एफ. या दोन्ही जोडप्यांची मुलगी ही आहे, बहिणीची मुलगी आहे म्हणजे ईची ही पुतणी झाली. भावाची मुलगी असती तर ती भाची झाली असती. इथं तुम्हाला भाची आणि पुतणी एकत्र दिलं कन्फ्यूज करण्यासाठी. ई ही सीची भाची, सीची भाची झाली ई, पण ती भाची किंवा पुतणी इथं जेव्हा असं पर्याय दिलं असतं तेव्हा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ती नेमकी बहिणीची मुलगी आहे की भावाची मुलगी. तर एफला भावंडे नाहीत असं म्हटलं, याचा अर्थ एफ हा सीचा भाऊ नाही, मग त्याची बायको ही याची बहीण असणार. अशा पद्धतीने आता सीचे डी सी नाते विचारले, सीचं नातं विचारलं डी सी. इथंच कळलं आपल्याला, बहीण. सीचे डी सी नाते आहे बहीण आणि डीचं सी सी विचारलं तरी सुद्धा बहीण. उत्तर झटकन देता येतं मित्रांनो. वेळ कुठे जातो? या प्रॅक्टिसला. याची जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तुमची तितकं पटकन उत्तर तुम्हाला मिळेल. इथं लक्षात आलं तुमच्या? इथं डी पलीकडे टाकला होता आपण, पण एफला भावंडे नाही म्हणजे सी आणि एफचा संबंध जोडताना मध्ये बरोबरचं चिन्ह टाकता येत नव्हतं आपल्याला. एफला भाऊच नाही याचा अर्थ सी आणि एफ जर भाऊ झाला तर ही भाची झाली असती, पण एफला भाऊ नाही याचा अर्थ त्याची जी बायको आहे तीची हिची बहीण असणार म्हणजे हिची पुतणी असणार. भाची नाही म्हणजे पुतणी असणार आणि पुतणी म्हणजे तिच्या बहिणीची मुलगी असणार. म्हणून बहीण शेजारी टाकली, सी आणि डी झाल्या दोघी बहिणी. आलं लक्षात? याच टाईपवर आधारित मित्रांनो अजून एक प्रश्न घेणार आहे मी आणि नंतर आपण जाणार आहे दुसऱ्या टाईपकडं, कोडिंग आणि डिकोडिंग संबंधीच्या. अजून एक प्रश्न घेतो, पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून घेऊ मित्रांनो. चला तर मित्रांनो हा प्रश्न समजून घेऊया. बी हे क्यूचे वडील, क्यू हा आरचा भाऊ, आर ही पीची मुलगी, पी ही एची आजी. जर यस हे एचे वडील असतील तर यसचे क्यूशी नाते काय? खूप मोठी माहिती मित्रांनो. कितीही मोठा प्रश्न येऊ द्या, अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला माहिती एक एक वाक्याचा अर्थ लावत आपण फॅमिली ट्री तयार करायचा. पहिलं वाक्य,
बी हे क्यूचे वडील आहे, बी वडील आहेत लक्षात राहू द्या, म्हणजे बी वरती येतील, वडील आहे कुणाचे, क्यूचे, बी वडील आहे म्हणजे ते मेल झाले बरोबर, क्यूचे वडील आहे, क्यूचं जेंडर आपल्याला माहीत नाही, क्यू हा आरचा भाऊ आहे, क्यू हा भाऊ आहे मित्रांनो, म्हणून तो असणार मेल, क्यू हा आरचा भाऊ आहे, भाऊ हे बरोबरच्या चिन्हाने दाखवा, भावंड, आरचं जेंडर माहीत नाही आता, आर ही पीची मुलगी आहे, आर जी आहे ती मुलगी आहे, आर ही मुलगी आहे फिमेल, कुणाची, पीची, इथं पी घ्यावा लागेल वरती, पीची मुलगी बरोबर मित्रांनो, पीची मुलगी आर आहे, पी कोण आहे ते नाही माहिती मित्रांनो आता, पण एक लक्षात घ्या, हे दोघं भावंड आहे, बीचा मुलगा तोच पीची मुलगी, हे दोघं भावंड म्हणजे हे नवरा बायको असणार, हे मेल आहे तर ही फिमेल असणार, इथपर्यंत कळलं. आता पुढे जाऊया, पी ही एची आजी आहे, पी ही एची आजी आहे, आता पी ही जर एची आजी करायची असली तर ए आपल्या इथं ठेवावं लागेल, हा जो ए आहे हे जे अपत्य आहे ते एक तर आरचं असेल किंवा क्यूचं असेल, मग इथं आरचं लग्न झालेलं दिसत नाही आणि इथं क्यूचंही लग्न झालेलं दिसत नाही, मग ए जे अपत्य आहे या दोघांपैकी कुणाचं, तर इथं लक्षात येईल बघा तुमच्या, जर यस हे एचे वडील असतील, यस कोण आहे, एचे वडील. आता लक्षात घ्या मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे, इथंच मुलं फसतात खूप सारे, यस हे एचे वडील आहे, या एचे वडील दिले पण ते यस दिले, आता एचे वडील यस जर असतील तर इथं लक्षात घ्या, या क्यूचं जर लग्न झालेलं असतं, ह्या क्यूचं जर अपत्य असतं ए तर हे मेल आहे बघा, मेल, आणि इथं यस सुद्धा वडील आहे, म्हणजे इथं क्यूचं लग्न झालेलं नसणार, आरचं लग्न यसची झालेलं असणार, हा मेल आहे बघा, यस वडील आहे, या एचे वडील आहे, एचे वडील यस आहे म्हणजे यसची बायको असणार आर. ह्या जोडप्याचं जे मुलं आहे, हा मुलगा आणि ही मुलगी, ह्या मुलीचं लग्न झालंय, त्यांना हे मूल आहे ए, यसचे वडील इथं यस वरती घेतला म्हणजेच ह्या जोडप्याचं ते अपत्य आहे, पी झाली आजी, विचारलं काय बघा, याची माहिती लिहून झाली, याची झाली, विचारलं काय, यसचे क्यूसी नाते काय, ह्या यसचं ह्या क्यूसी नातं काय, यस कोण आहे असा प्रश्न विचारायचा लगेच, यस कोण आहे, क्यूचा कोण आहे तो, यस कोण आहे बघा, हे दोघं भावंड आहेत, म्हणजे याच्या बहिणीचे मिस्टर, बहिणीचे पती, यस कोण आहे, मग यस आहे दाजी, यस कोण आहे, दाजी, क्यूचे दाजी यस, बरोबर की नाही. पर्यायामध्ये तुम्हाला दाजी, मेहुना, दीर असे शब्द असणार, आपलं उत्तर आलंय दाजी आणि पर्यायामध्ये तुम्हाला हे तीनही दिलेले असणार, तर मग उत्तर कोणतं, तर हेच बरोबर. याचं कारण काय, याचं रूपांतर जेव्हा इंग्रजीच्या प्रश्नामध्ये होतं तेव्हा या संपूर्ण पर्यायाला ब्रदर इन लॉ असा शब्द असतो, म्हणजे इंग्लिशमध्ये एकच नाव आहे ब्रदर इन लॉ. आता इथं लक्षात घ्या, यसचे नाते विचारले म्हणजे यस कोण, यस आहे दाजी, तुम्हाला विचारलं क्यूचे यसचे नाते सांगा, क्यूचे नाते सांगा यसची, तर क्यू झाला मेहुना, पुन्हा तोच पर्याय बरोबर. आलं लक्षात मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने असा अवघड प्रश्न सुद्धा असू शकतो. इथंच थोडीशी ट्रिक आहे बघा मित्रांनो, यस हे एचे वडील आहे, तर यावरून आपल्या काय लक्षात येतं की इथं ह्या दोघांपैकी यस जर वडील आहे, मेल आहे, तर फिमेलची लग्न होईल, म्हणून बहिणी या दोघांपैकी मुलीचं लग्न झालंय. ही ट्रिक आहे मित्रांनो, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. हे तुमच्या लक्षात कधी येईल, सरावाने. जितके जास्त प्रश्नांचा सराव कराल ना तितकं तुमचे ते लक्षात येत चालेल. तर चला आता आपण सर्वात महत्त्वाचे प्रश्न डी कोडिंगवर आधारित, कोडिंग आणि डी कोडिंग त्यावर आधारित 2-3 प्रश्न घेतो, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा कसे सोडवायचे लक्षात येईल. कोडिंग आणि डी कोडिंगचा जो टाईप आहे मित्रांनो त्या संबंधीचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इथं लक्षात घ्या प्रश्न कसा आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. ए आणि इथे एक चिन्ह दिलंय बघा, हे डॉलरचं चिन्ह आहे. ए डॉलरचं चिन्ह बी म्हणजे ए ही बी ची मुलगी आहे. इथं एक चिन्ह वापरलंय कोणतं, असं.
इथं ए आणि बीच्या मध्ये हॅशचं चिन्ह वापरलं. ए हॅश बी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे. इथं स्लॅश वापरलं ए स्लॅश बी, बरोबर की नाही, म्हणजे तिरपी रेषा. अशी तिरपी रेषा दिली दोघांच्या मध्ये आणि त्याचा अर्थ दिला ए ही बीची पत्नी आहे. तिरपी रेषा आली का पत्नी. यावरून जर हा एक कोड दिलाय बघा तुम्हाला, असा हा एक कोड दिला तर एसचे पीसी नाते काय, असा प्रश्न आहे. सहज लक्षात येणार नाही मित्रांनो, पण एकदा लक्षात आणून दिलं ना तुम्ही म्हणाल बापरे इतकं सोपं आहे. खूप सोपं आहे मित्रांनो. कसं बघा, पहिल्यांदा आपण हे कोड लक्षात घ्या. इथं तुम्हाला जे कोड दिले ना त्या कोडचे अर्थ वर दिलेले आहेत. इथं हॅश दिला आहे. हॅशचा अर्थ काय मित्रांनो, ए हॅश बी म्हणजे काय, ए हा बीचा मुलगा आहे. तसं इथं पी हॅश क्यू दिलं तर याचा अर्थ काय होतो, पी हा क्यूचा मुलगा आहे. याच वाक्यावरून त्याचा अर्थ लावायचा. ए हॅश बी म्हणजे ए हा बीचा मुलगा, मग पी हॅश क्यू म्हणजे पी हा क्यूचा मुलगा. बरोबर बरोबर. हे हॅशचं चिन्ह कशासाठी आहे, हे हॅशचं चिन्ह कशासाठी आहे, मुलगा. बरोबर. आता इथं क्यू आणि एसच्या मध्ये तिरपी रेषा आली. क्यू आणि एसच्या मध्ये तिरपी रेषा. तिरप्या रेषेचं जे स्टेटमेंट आहे तेच पहा. मग ए बी हे दोघं पत्नी, ए ही बीची पत्नी आहे. मग इथं क्यू ही एसची पत्नी आहे असा याचा अर्थ होतो. आलं लक्षात. हे तुमच्या एकदा लक्षात आलं रे आलं की यावरून आपण तयार करायचा फॅमिली ट्री. बरोबर. आपण ज्या पद्धतीने शिकलो तसाच तयार करायचा. पहिलं हे घेऊ बघा, पी आणि क्यूचं, पी हॅश क्यू, पी आणि क्यू, पी हा क्यूचा मुलगा आहे. पी हा मुलगा आहे म्हणजे क्यू वडीलधारे झाले आणि मुलगा लिहू आपण खाली. बरोबर. आता आलं लक्षात. पुढे आता हे दोघं बघा, क्यू आणि एस. क्यू ही एसची पत्नी आहे. बघा इथं दिलंय बघा, ए ही बीची पत्नी. तिरपी रेषा आली तर इकडची पत्नी असणार. इथं तिरपी रेषा आली म्हणजे इकडची पत्नी. क्यू ही एसची पत्नी. क्यू ही पत्नी आहे म्हणजे ही आहे फिमेल. कुणाची, एसची. आपण लगेच ते गुणाकाराच्या चिन्हाने लिहितो. हे झालं जोडपं. एसची पत्नी आहे म्हणजे एस झाला मेल. पी हा क्यूचा मुलगा होता म्हणजे हा असणार मेल. आता काय विचारलं बघा, हा फॅमिली ट्री तयार झाला. हे जोडपं आहे, हे वडील आहे, हे आई आहे आणि त्यांचा मुलगा आहे. तुम्हाला विचारलं एसचे पीसी नाते काय, एस कोण, पीचा. एसचे पीसी नाते, चे याला जोडून आला ना, मग एस कोण, तर एस असणार मित्रांनो वडील. कारण काय, आई आहे, क्यूच्या वरती एफ लिहिले म्हणजे आई आणि हे मेल, हे वडील असणार. एस असणार मित्रांनो वडील. एस कोण, वडील. पीचे कोण, वडील आहेत. नाही लक्षात आलं मित्रांनो, पुन्हा एक प्रश्न घेतो, पुन्हा एकदा समजावून घेतो. आपण तो फॅमिली ट्रीज तयार करतो हे लक्षात घ्या. हे कोडिंग आहे ना त्याचं डिकोडिंग इथं करतोय आपण, आपल्या भाषेत करतोय. आपली भाषा काय, गुणाकाराचं चिन्ह असले तर पती पत्नी, खाली बाण दाखवला तर अपत्य, बरोबरचं चिन्ह असलं तर भावंड. बस हेच आपलं डिकोडिंग आहे. आपल्याला कसाही कोड देऊ द्या, त्याचं डिकोडिंग आपल्या फॅमिली ट्रीमध्ये करायचं आणि उत्तर सांगायचं. पुढचा प्रश्न समजून घेऊया. पुन्हा एकदा सेम कोडिंगवर आधारित प्रश्न आहे मित्रांनो. @ हॅशटॅग, इथं डॉलरचं चिन्ह, इथं टक्केवारीचं दिलं आहे. त्याची माहिती पण दिली, कोणत्या चिन्हाचा काय संबंध आहे म्हणून. आणि तुम्हाला इथे एक कोड दिला आहे. या कोडवरून पीचे टीसी नाते विचारले. तर आपल्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा फॅमिली ट्री तयार करून. पहिला कोड बघा, पी आणि टक्केवारीचं चिन्ह क्यू आहे. मग याच्यामध्ये टक्केवारीचं चिन्ह शोधा. इथं आहे बघा. मग पी आणि क्यूचा काय संबंध आहे, काय रिलेशन आहे. ए टक्केवारी बी असेल तर ए ही बीची आई आहे. मग इथं पी ही क्यूची आई असणार. पी ही आई झाली. पी ही आई झाली म्हणजे फिमेल. कुणाची, क्यूची. क्यूची आई झाली. आता क्यूचं मात्र आपल्याला जेंडर माहीत नाही. पुढे आता क्यू $R ही जोडी बघा. क्यू $R, डॉलरचं पहा इथं काय, $B म्हणजे ए हे बीचे वडील आहे. क्यू हे आरचे वडील आहे. क्यू हे
आरचे वडील आहे म्हणजे आर खाली असणार, वडील क्यू हे वडील आहे म्हणजे हे मेल आहे, बरोबर. अशा पद्धतीने तयार होणार. पुढे आता बघा आर आणि यस हा संबंध लक्षात घ्या. @ चिन्ह आहे जे इथं आहे बघा. ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे इथं आर हा यसचा भाऊ आहे. आर हा यसचा भाऊ आहे. यसचा भाऊ आहे म्हणजे हा मेल आहे. आर भाऊ आहे म्हणजे तो मुलगा आहे, पुरुष आहे तो, म्हणून मेल. मध्ये बरोबरचं चिन्ह टाकलं, हे दोघं भावंड झाली. पुढे आता यस आणि टीचा संबंध जोडायचा आहे आपल्याला. आता हॅशटॅगचं चिन्ह आहे बघा. A#B म्हणजे ए ही बीची बहीण आहे, यस ही टीची बहीण आहे. यस ही टीची बहीण आहे. यस ही बहीण आहे, फिमेल झाला. टीची बहीण आहे. टीचं जेंडर माहीत नाही आपल्याला. आपण पूर्ण कोड इथपर्यंत गेलो बघा. पीचं QC नातं पाहिलं, क्यूचं RC पाहिलं, आरची SC पाहिलं आणि यसचं TC सुद्धा नातं पाहून झालंय. फॅमिली ट्री आपला पूर्ण झाला. तुम्हाला विचारलं पीचे TC नाते काय, पी कोण? पी आणि टीकडे पाहायचं, या दोघांमध्ये नातं बघा आणि पी कोण विचारा. पी कोण तर याचं कोण मग बघा. पीचं मुलगा, मुलाचा मुलगा, ह्या मुलाचे हे तिन्ही भावंड, बरोबर. म्हणजे टीची झाली आजी. पीचे TC नातं विचारलं पी कोण तर पी असणार आजी. पुन्हा एक सेम प्रश्न आहे मित्रांनो, थोडासा गडबडीचा आहे, गोंधळात टाकणार आहे, समजून घेऊया चला. कोडिंगचा प्रश्न आहे पुन्हा एकदा. पी अधिक क्यू म्हणजे पी ही क्यूची पत्नी. पी बरोबर क्यू, इथं म्हणजे राहिलं बघा, म्हणजे पी हा क्यूचा भाऊ. पी गुणिले क्यू म्हणजे पी ही क्यूची आई. जर सी अधिक डी बरोबर ई गुणिले एफ तर सीचे FC नाते काय. तुम्हाला मी सांगितलं हा कोड दिलेला आहे. यातल्या एक एक पायरीने जाऊ आपण. सी अधिक डी एवढ्याचाच विचार करू. अधिक बाई इथं आहे ना. पी ही क्यूची पत्नी, सी ही डीची पत्नी, सी ही डीची पत्नी, सी ही पत्नी आहे कुणाची, डीची, असं मांडणार तुम्ही. आता हा पती झाला, ही पत्नी झाली. दोघांचं जोडप्याचं कसं चिन्ह लिहायचं आपण, गुणाकाराचं. इथं काय चिन्ह दिले त्याच्या भानगडीत पडू नका. ते फक्त अर्थ लावण्यापुरते घ्या. आपल्याला फॅमिली ट्री तयार करताना जे चिन्ह आपण तयार करून घेतलंय, ज्याचा आपल्याला सराव झालाय त्या पद्धतीने जा. आता हे पती पत्नी दाखवले आपण असे. पहिल्याचं काम झालं या पहिल्या जोडीचं. त्यानंतर डी बरोबर ई. आता बरोबर पहा, पी हा क्यूचा भाऊ, मग डी हा ईचा भाऊ, डी हा ईचा भाऊ, इथं ई असणार. डी हा ईचा भाऊ, बरोबर. पुढे ई गुणिले एफ ना गुणाकारात पहा. पी ही क्यूची आई, पी ही क्यूची आई, तोच अर्थ इथं. ई ही एफची आई, ही आई आहे फिमेल, कुणाची, एफची. झाला आपला फॅमिली ट्री तयार. आपला कोड पूर्ण संपला. आता प्रश्नाकडे जाऊया. सीचे FC नाते काय. ह्या सीचं ह्या FC नातं काय. सी कोण आहे, एफची सी कोण आहे असा प्रश्न आहे. इथं चे आला रे आला की तो स्वतः कोण आहे ते सांगायचं. सी कोण आहे बघा. एफची ही आई, आईचा भाऊ, भावाची बायको, आईच्या भावाची बायको. सी कोण आहे, भावाची बायको, आईच्या भावाची बायको, मामी, बरोबर का नाही मित्रांनो. सी आहे मामी. परंतु मित्रांनो बऱ्याच वेळा पर्यायामध्ये फक्त मामी शब्द नसणार. मामी, आत्या, त्याच्यानंतर मावशी, असे हे जे नावं आहेत, तर हे जे नाते आहे हे सर्व एकत्र एकाच पर्यायात असतील. तोच तुमचा पर्याय बरोबर असणार. कारण काय, कारण इंग्रजीत भाषांतर करताना ह्या सर्वांना आंट म्हणतात, लक्षात राहू द्या. म्हणून मराठीमध्ये मात्र ही नाती वेगळी आहेत, पण इंग्रजीमध्ये हे सर्व एकच नातं आहे, आंट म्हणून. म्हणून पर्यायामध्ये तुम्हाला एकत्र नावं दिसतील तर त्यामध्ये मामी आहे म्हणून तोच पर्याय बरोबर करून टाका, काही अडचण नाही. तर अशा पद्धतीने कोडिंगचं डिकोड आपल्याला करता येतं. डिकोड करताना सुद्धा फॅमिली ट्री आपण ज्या पद्धतीने शिकलो मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्ही वापरायचा. शेवटचा एक टाईप राहिला तो म्हणजे
विधानं, एखादं संभाषण आहे त्या संभाषणावर आधारित सुद्धा प्रश्न कसा येतो ना, एक प्रश्न घेतो मी शेवटचा आणि आपण मग नंतर हा व्हिडिओ इथं थांबूया. शेवटचा एक प्रश्न विधानावर आधारित, संभाषणावर आधारित. तर चला मित्रांनो, तिसरा टाईप आहे संभाषण. एखादं संभाषण असतं. नेहा म्हणाली म्हणजे नेहा सांगते, एखादी व्यक्ती सांगते किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलते, त्यामध्ये जी माहिती दिलेली असते त्या माहितीवरून नातेसंबंध ओळखण्याचा हा टाईप आहे. यामध्ये काय बघा, नेहा म्हणाली राणीचे वडील राजेंद्र हे माझे सासरे रमेश यांचा एकुलता एक मुलगा आहे. तर राणीची बहीण सीमाचे नेहाशी नाते काय? यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, काय जसजशी माहिती मिळेल तसतसं आपण फॅमिली ट्री काढणार, बरोबर की नाही. राणीचे वडील राजेंद्र हे माझे सासरे, आता राणीचे सासरे, राणीचे वडील बघा, ही तर जर राणी आपण घेतली तर वडील असणार वरती. राणीचे वडील कोण? राजेंद्र. राजेंद्र हे राजेंद्र कोण आहे? राजेंद्र हे माझे सासरे म्हणजे नेहाचे सासरे, माझे सासरे रमेश यांचा एकुलता एक मुलगा आहे. रमेशचा एकुलता एक मुलगा राजेंद्र आहे. हे लक्षात आलं. म्हणजे इथं रमेश घ्यावा लागेल. अशा पद्धतीने येतंय लक्षात. आता रमेश यांचा एकुलता एक मुलगा आहे. कोण? राजेंद्र. अजून राजेंद्र कोण आहे? इथं म्हटलंय बघा माझे सासरे. माझे सासरे म्हणजे नेहाचे सासरे. आता रमेशचा मुलगा राजेंद्र आहे. राजेंद्रची जी बायको असेल तिचे सासरे रमेश असणार, बरोबर की नाही. मग राजेंद्रची बायको नेहा आहे. राजेंद्रची पत्नी नेहा आहे, म्हणूनच ती म्हणती माझे सासरे रमेश यांचा एकुलता एक मुलगा आहे, एकटाच मुलगा आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण हे मांडतो. पुढे काय म्हटलं बा, तर राणीची बहीण, ह्या राणीची एक बहीण आहे, लगेच बरोबरचं चिन्ह. राणीची बहीण सीमाचे, राणीची बहीण इथं सीमा, बरोबर. अशा पद्धतीने राणीची बहीण सीमाचे, सीमाचे म्हटलंय म्हणजे सीमा कोण आहे असं विचारलंय. राणीची बहीण सीमाचे नेहाशी नाते काय? ह्या सीमाचे नेहाशी नाते काय? सीमाचे नेहाशी नाते काय म्हणजे सीमा कोण आहे? सीमा नेहाची कोण? तर ती आहे मुलगी. लगेच लक्षात येतं मित्रांनो. बघा राजेंद्रची मुलगी राणी आहे ना, राणीची बहीण सीमा आहे ना, आणि हे जोडपं आहे ना, या दोघांच्याही ह्या दोन मुली आहे. मग सीमा ही नेहाची मुलगी झाली. सीमाचे विचारले, जिथं चे जोडला तिथं लगेच त्यात तो कोण आहे हे सांगायचंय. सीमा कोण आहे? नेहाची. तर ती सीमा आहे मुलगी. संभाषणावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्ही अशा फॅमिली ट्री बनवून अशा पद्धतीने सोडवू शकता मित्रांनो. इथं तुमच्या लक्षात आलं असणार. सुरुवातीला आपण माहितीवर आधारित प्रश्न घेतले, त्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंगवर आधारित प्रश्न घेतले, आता संभाषणावर आधारित सुद्धा प्रश्न घेतोय. हे सर्वची सर्व प्रश्न सुटतात फक्त फॅमिली ट्री काढल्याने. फॅमिली ट्री काढण्यासाठीची ट्रिक काय आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलीच असणार आहे मित्रांनो. संभाषणावर आधारित हा एक प्रश्न झाला. अजून प्रश्न घेऊया म्हणजे तुमचा अजून व्यवस्थित सराव होईल. तुमच्या समोर संभाषण या टाईपवर आधारित दुसरा प्रश्न आहे बघा. प्रश्न वाचूया पहिल्यांदा. अनिता एका महिलेला म्हणाली, काय म्हटली? तुम्ही माझ्या आईच्या पतीच्या बहिणीची मुलगी आहे. तर अनिताचे त्या महिलेशी नाते काय? जी माहिती दिली ना त्या माहितीचा फॅमिली ट्री तयार करू आपण. अनिता एका महिलेला म्हणाली. आपण इथं घेणार अनिता, बरोबर. ही अनिता म्हणते काय? काय म्हणते? तुम्ही. तुम्ही म्हणजे कोण? ती महिला. माझ्या आईच्या पतीच्या, बघा माझी आई, अनिताची आई असणार इथं वरती, बरोबर. आई. आईच्या पतीच्या म्हणलं इथं पती असणार. आईचा पती म्हणजे इथं वडील, बरोबर. अनिताच्या आईचा पती म्हणजे अनिताचे वडील. पतीच्या बहिणीची, आता पती लिहिलं नाही तर ते वडील असणार. त्यांच्या बहिणीची, बहीण इथं लिहिणार आपण, बरोबर. असं बहिणीची मुलगी आहे. ह्या बहिणीची मुलगी आहे कोण? तुम्ही. तुम्ही म्हणजे कोण? त्या महिलेला बोलली ती. इथं ती महिला असणार.
अनिता म्हणते ह्या महिलेला, तुम्ही माझ्या आईच्या पतीच्या बहिणीची मुलगी आहे. अनिताचे त्या महिलेशी नाते काय? अनिता कोण मग? त्या महिलेची अनिता कोण आहे असं विचारलं. आता फॅमिली ट्री तयार झाला बघा. अनिता कोण मग? त्या महिलेची अनिता कोण आहे? अनिताच्या आईच्या पती म्हणजे अनिताच्या वडिलांची बहीण, बरोबर? अनिताच्या वडिलांची बहीण, त्या बहिणीची मुलगी. इथं विचारलंय मित्रांनो, अनिता कोण? अनिता कोण आहे मग? त्या महिलेशी अनिताचं नातं काय मग? अनिता कोण आहे? तर ह्या महिलेची जी आई आहे तिचा भाऊ आहे, भावाची पोरगी आहे अनिता. अनिता झाली मामाची मुलगी, आईच्या भावाची मुलगी म्हणजेच मामाची मुलगी. मामाची मुलगी. अनिताचं नातं काय आहे मग? मामाची मुलगी. अनिताचं त्या महिलेशी नातं काय आहे? मामाची मुलगी. आलं लक्षात मित्रांनो? इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जे पर्याय असतात त्यामध्ये मामाची मुलगी, आत्याची मुलगी, मावशीची मुलगी, काकाची मुलगी यांच्यासाठी एकच पर्याय असतो, कारण त्यांना इंग्रजीमध्ये एकच नाव आहे, कझिन. आलं लक्षात? तर मामाची मुलगी आहे. अनिता कोण आहे? तर मामाची मुलगी आहे. आणि ती महिला कोण आहे? महिलेचे अनिताशी नाते. असं जर विचारलं मग, महिलेचे अनिताशी नाते, तर महिला जी आहे ती आत्याची मुलगी आहे. अशा पद्धतीने. तर तुम्हाला प्रश्न कोणताही येऊ द्या, फक्त यामध्ये महत्त्वाचं आहे तुम्हाला त्या प्रश्नावरून त्या फॅमिलीचा ट्री काढता आला पाहिजे, ज्याला वंशावळ म्हणतो आपण, फॅमिली ट्री म्हणतो. तर तो ज्यालाही काढता आला, ज्याची असा फॅमिली ट्री काढताना चूक होणार नाही ना, फॅमिली ट्री काढल्याबरोबर लगेच आपल्या त्या फॅमिली ट्रीकडे पाहून आपल्याला त्याचं उत्तर सांगता येतं. तर मित्रांनो, नातेसंबंध, ब्लड रिलेशन या संबंधीचा कोणताही प्रश्न येऊ द्या, तो प्रश्न ह्याच ट्रिकने सोडवा, तुमचा कधीही चुकणार नाही. यानंतर सुद्धा असे काही प्रश्न असू शकतात की आपल्या व्हिडिओत ते आले नसणार, पण तुम्हाला मात्र सोडवायला अडचण येत असणार. तर असा एखादा प्रश्न जर असला मित्रांनो, तर तो आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, तो मी तिथे समजावून देईन. किंवा असे काही जास्त प्रश्न आले तर त्यासाठी पुन्हा या संबंधीचा दुसरा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तुम्हाला आवडला असणार अशी मी आशा करतो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं, आपल्या ह्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका. आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिला की तो तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी इकडून व्हिडिओ दिला की लगेच तुमच्यापर्यंत तो पोहोचून जातो. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. त्यामुळे तुमचा तर फायदा होतोच आहे, पण तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना या संबंधी, या प्रश्नांसंबंधी जर अडचण असेल तर त्यांनाही कळू द्या. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो. लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, जय हिंद.